कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. एक खोक्या भाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा भरलीये. आतमध्ये सगळे खोके भाईच भरलेत. मनसेच्या बैठकीतून राज ठाकरेंची टीका. आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी राज ठाकरेंची अशी विधानं. जनतेनं ज्यांना निवडून दिलं नाही ते विधानसभेत नाही तर विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात. मंत्री आशिष शेलारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवा. नाशिकमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनची आत्महत्या, संजय राऊतांचा दावा. ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचंही वक्तव्य. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट. सुशांतनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमधून समोर. कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयकडून तपास बंद. दिशा सालियन प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा. नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल. नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा फोन आल्याच्या दाव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहानसारखी. अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासामध्ये ठेवलं. संजय राऊतांचा निशाणा. नागपूरमधील हिंसाचार 4 तासांमध्ये नियंत्रणात आणला. दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं. दंगेखोरांकडून नुकसान वसूल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. नागपुरातील संचारबंदी पूर्णपणे उठवली. हिंसाचारानंतर 7 दिवस नागपुरात संचारबंदी होती. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. 1 एप्रिलपासून निर्णय लागू. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी तर संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून नियुक्ती. नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू. उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईमध्ये असल्याचा पोलिसांना संशय. सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा. सोलापुरातल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यामधल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा. पुण्यातल्या कृषी महाविद्यालयामध्ये माणिकराव कोकाटेंच्या कार्यालयाला विरोध. विद्यार्थी, प्राध्यापक आणि काही राजकीय पक्षांचा आक्षेप. 2 कोटी रुपये खर्चून कार्यालयाचं काम सुरू. न्यायाधीश यशवंत वर्मांच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त. 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल. न्यायाधीश यशवंत वर्मांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अन्यथा संसदेनं वर्मा यांच्यावर कारवाई करावी. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची मागणी. बच्चू कडूंचा रायगडच्या पायथ्याशी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन मागे. मंत्री गोगावले आणि योगेश कदमांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित. उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नांदेड ते नरसी रस्त्यावरील मारताळा गावात खारीक खोबऱ्याचा हार घालून अजित पवारांचा सत्कार. मुंबईतल्या अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार. नवीन रडार आणि 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी. मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार. राज्यात उष्माघाताच्या धोक्यात वाढ. आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद. सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीमध्ये. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 39%वर. बीएमसीकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.